सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3-4 दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेत नांगरणी सुरू झाली असून काही ठिकाणी पेरणी देखील सुरू आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस आणखी सक्रिय होईल असा अंदाज आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीसाठी पोषक वातावरण आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ह्या वर्षी तसं पाहिलं गेलं तर 5 मे पासून कोकणात आपल्या सिंधुदुर्गात जिकडे तिकडे हळूहळू पाऊस सुरू झालेलाच आहे. त्याचबरोबर मृग नक्षत्राचा जो आपण 8 तारीखला 8 जूनला त्या मृग नक्षत्रात देखील पाऊस बऱ्यापैकी पडतो. पेरणीच्या साठी जी पावसाची गरज होती ती त्याने बऱ्याच ठिकाणी भागवलेली आहे. याचं कारण पेरणीसाठी जो ओलावा लागतो जमिनीत किंवा नांगरण्यासाठी ते पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य पाण्याची ज्यांना सोय नव्हती त्यांना भात पेरणी करणं आता सुलभ झालेलं आहे. दुसरी बोला तर कशी भविष्यात जर कदाचित हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडणार असं म्हणतात, तो जर त्यांचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांनी आतापासून आपल्या कोकणामध्ये नदी ओढे एकदा जून जुलैमध्ये पाऊस भरपूर पडला की नदी ओढे वाहायला सुरुवात होते. ते पाणी आपल्या शेतामध्ये कसं आणता येईल ह्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करायची ह्याची आतापासून योजना आखली पाहिजे. त्याचबरोबर कृषी खात्याने देखील त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आताची काय परिस्थिती आहे, तुम्ही भात पेरणी किंवा नांगरणीचं काय सांगा? आत्ताची परिस्थिती अगदी खूप चांगली आहे माझ्या मते. याचं कारण काही ठिकाणी आम्ही भात पेरलं, काही ठिकाणी आत्ता जो पाऊस पडला आहे ह्या ओलीवर लोक भात पेरणी करणार आहेत. त्याच्यामुळे आताची स्थिती अगदी शेतकऱ्यांना पूरक आहे. पावसामुळे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा खंड पडण्याची भीती वाटत नाही.